आमदार विकास ठाकरे विरोधात प्रचंड नाराजी. काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांचा आक्रोश. काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या करुणा धारडे यांना प्रभाग क्रमांक 14 मधून ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आल्याने काँग्रेसमध्ये असंतोष उफाळून आला आहे. आज धरमपेठ झोन कार्यालयाबाहेर करुणा धारडे व त्यांच्या समर्थकांनी आमदार विकास ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी करुणा धारडे यांनी आमदार विकास ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत हा आमदार पैशांच्या बदल्यात तिकीट वाटतो. सुरुवातीपासूनच तो विश्वासास पात्र नव्हता. आता आम्ही काँग्रेसच्या विरोधात प्रचार करून काँग्रेस उमेदवाराला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. कालपर्यंत आज सकाळपर्यंत 11 वाजेपर्यंत 99% माझं तिकीट होतं. ऐन वेळेवर त्यांनी माझं तिकीट दुसऱ्या कॅन्डिडेटला दिलं. अशा कॅन्डिडेटला दिले ज्यांनी फक्त पक्षामध्ये 3 वर्षापासून आले. माझा मुलगा लहानाचा मोठा झाला. मी काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन आतापर्यंत फिरत आहे. माझ्याशी काय अन्याय केला याचा जबाबही त्यांना विचारणार. त्यांनी मला माझ्यासमोर यावं आणि मला सांगावं की माझी चुकी काय आहे. विकास भाऊ ठाकरे यांनी माझी तिकीट कापली. का कापली आता तेच सांगतील. का कापली तर ते याच्यासाठी कापली सर का कुठेतरी ते मॅनेज झाले, कुठेतरी ते आपल्या चांगलं वर्चस्व बनण्यासाठी स्वतःच्या लोकसभा विधानसभा बनवण्यासाठी त्यांनी डमी कॅन्डिडेट दिलेला आहे. त्याच्याकरता त्यांनी माझी तिकीट कापण्यात आली. हारली पूर्ण हारली आहे. विकास ठाकरे पूर्ण पैसे घेऊन बसलेले आहेत, मॅनेज झालेले आहेत. पूर्ण काँग्रेस हारलेली आहे आणि आता भाजपाचं जे काय होणार आहे ते होणार. हो, भाजपाचंच होणार. मी तुतारी या पक्षातून शरद पवार साहेबांच्या पक्षातून तुतारी या चिन्हावर लढत आहे. तुतारी लढताना भाजपाचा महापौर आमची तिकीट निघणार आहे सर. मी माझ्यासाठी एक वोट मागणार आहे सर. प्रभाग 14 मध्ये आम्ही आमच्यासाठी मागणार आहे. 3 वोट बीजेपी साठी मागणार आहे. आम्ही विरोध काँग्रेसच्या विरोध मध्ये राहणार आहे आणि येणाऱ्या टायमाला आम्ही विकास ठाकरे त्याची मुलाला ना त्याला पण आम्ही पुढे रस्त्यावर आणून ठेवणार आहे. आमचं काम आहे सर. त्याच्यामध्ये प्रभाग 14 मध्ये आम्ही शोअर लाईन गटर लाईन लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं तर त्यांना 10,000 रुपये प्रशासनापासून दिले. आम्ही वोटिंग कार्ड आधार कार्ड लोक मरण पावतात त्यांच्या बी मदत करतात. आम्ही लोकांच्या सुखदुःख मध्ये आहोत. आज सकाळपर्यंत प्रभाग 14 अनुसूचित जाती करुणाताई धारडे यांची तिकीट फायनल होती. हे संदेश आमच्यापर्यंत होता. पर्यायी वेळेवर आमची तिकीट काढण्यात आली आहे. आम्हाला असं वाटतंय की विकास ठाकरे हे मॅनेज झाले आहे कुठेतरी आणि त्यांनी पैसे घेऊन जे आहे ते डमी कॅन्डिडेटला तिकीट देण्याचं काम केलेलं आहे. ना आमची पुरी प्रभागची जनता रोषमध्ये आहे ना आम्ही तुतारी ह्या सिम्बॉलवर उभे झालो ना पुरी प्रभागची जनता आमच्या सोबत आहे ना पुरी प्रभागची जनता तुतारीला वोट देऊन आमची कॅन्डिडेट करुणाताई सिद्धार्थ धारडे यांना. करुणा धारडे यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की आमदार विकास ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवून काँग्रेस उमेदवाराचा पराभव करू. प्रभाग क्रमांक 14 मध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असून नागरिकांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे प्रभाग 14ची निवडणूक कोणते वळण घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कॅमेरामॅन सचिन यांच्यासह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धरमपेठ, नागपुर।